सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष. आता हर्षवर्धन सपकाळांनी काय मुक्ताफळं उधळलीत, ते तुम्ही आत्तापर्यंत पाहिलीच असतील. पहिली तर गोष्ट महाराष्ट्रामध्ये ना, यांना विरोधात विरोधात लढण्याची ना खूप खूप मोठी स्कोप आहे किंवा खूप मोठा स्पेस आहे, की तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात आहात तुम्ही. खूप काही लढू शकता. महाराष्ट्रातल्या या सरकारच्या विरोधात खूप काही गोष्टींचा आवाज उठवू शकता. पण ते राहिलं बाजूला आणि नको तीच लाताळी करण्यामध्ये तुम्ही व्यस्त आहात. आता त्या मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीनं त्या ठिकाणी टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यावरती हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याचं स्पष्टीकरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांची कुठेतरी त्यांची तुलना केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना देशातल्याच नव्हे, राज्यातल्याच नव्हे, तर जगातल्या कुठल्याच कोणाचीच तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही. कारण महाराजांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं होतं. तुम्हाला विरोधात जागा दिलेली, खूप लढा जा तुम्ही तुमची प्रत्येक गोष्टीतला विरोध तुमचा दाखवा. तेव्हा कुठं महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावरती घेईल. आणि राहिला प्रश्न हर्षवर्धन सपकाळांवरच्या या विधानावरती टीका करण्याचा भारतीय जनता पार्टीला तर मुळीच अधिकार नाही. कारण ज्यावेळेस सोलापूरकर, कोरटकर, त्यानंतर छिद्दम, कोश्यारी यांच्यासारखे विषारी नाग छत्रपतींवरती बोलत होते, त्यावेळेस तुम्ही कुठे होता? त्यावेळेस तुम्ही विरोध केलता का? त्यावेळेस जर तुम्ही विरोध केला असेल, तर आत्ता तुम्ही विरोध करू शकता. आत्ता विरोध करण्याचा किंवा आत्ता सपकाळांवरती बोलण्याचा अधिकार त्याच लोकांना आहे, ज्यांनी या 4-5 लोकांना या अगोदर झाडलं होतं, झापलं होतं. आणि राहिला प्रश्न, काँग्रेसच्या नेतृत्वाला एक खूप मोठी आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक सांगणं आहे, की अशा वादग्रस्त गोष्टींमध्ये तुम्ही अजिबात पडत जाऊ नका. तुम्ही महाराष्ट्राचा विकास बघा. छत्रपतींची तुलना कोणाशीही करण्यापेक्षा तुमची तुलना इथल्या नेत्यांशी करा आणि इथल्या महाराष्ट्रातला विकास कसा होईल याच्याकडे लक्ष द्या.